शहादा तहसील में मध्य प्रदेश राज्य की सीमा के पास शहाना गांव के किसान राजेंद्र भंडारी को वन विभाग के समूह संख्या 53 में बगीचे की खेती के लिए BIF के माध्यम से 250 आम के पौधे दिए गए थे। कुछ अज्ञात व्यक्तियों ने उन सभी पेड़ों को जबरन उखाड़कर क्षतिग्रस्त कर दिया और उन अज्ञात व्यक्तियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग किसानों ने की ताकि गरीब किसानों को दोबारा इस घटना का सामना न करना पड़े। इसी प्रकार शहाना गांव के सरपंच, ग्राम पंचायत पदाधिकारियों और ग्रामीणों के माध्यम से मांग की गई है कि सभी ग्रामीणों ने कलेक्ट्रेट कार्यालय के समक्ष इस बात को रखा और कहा है कि यदि हमारी बात पर अमल या फिर कार्रवाई नहीं की गई तो आने वाले समय में कलेक्ट्रेट के समक्ष अनशन पर बैठेंगे। मी गोपाल भंडारी या शहाना गावाचे रहिवासी आणि इथं आमच्या शेजारील जो राजेंद्र भंडारी हा चुलते भाऊ आहे यांच्या शेतात BIF या संस्थेने दिलेले 250 झाडं होते। ते झाडं हे शेजारील मध्य प्रदेशचे हरण्या गावाचे सरपंच रामलाल परमाल हे काल त्यांच्या ग्रामस्थांसोबत 40 ते 50 लोकांना घेऊन आलाय आणि इथं आल्यावर सर्व जे लावणी केलेले होते ते झाडं सर्व उपटून टाकून दिलं आणि ते झाडं पण एक पण झाड ठेवता ते झाडं सोबत घेऊन गेलं। यांच्या वारंवार म्हणजे आपण शासनाकडे पाठपुरावा करत असतो या शिवाराचे फक्त आम्हाला फक्त आपली जे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र याचा शिव काढून देण्यात यावे म्हणून आपण जानेवारी महिन्यात त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे पत्र व्यवहार केलेलं होतं। तेव्हा पण या लोकांनी मनमानी कारभार केलं होतं। तेव्हा चुना टाकून प्लॉट यांच्या मनाने प्लॉट टाकून दिलं होतं, म्हणजे पूर्ण प्लॉट यांच्या मनमानी करून प्लॉट तयार केलं होतं। तेव्हा ते राजपूत भाऊसाहेब वनपाल हे येऊन स्वतः पाहणी केले होतं। तेव्हा ते दगड वेगळ ठेवून ती जागा व्यवस्थित करून गेले होते। पण आता यांच्या असं की वैयक्तिक वादासारखं करून की त्यांना झाडं उपटून टाकण्याची काही गरज नव्हती। आले की त्यांच्या शासनाने त्यांना जर वाटत असेल की जागा ही आमची आहे तर ते शासनाकडे पाठपुरावा करायला पाहिजे होतं, पण ते डायरेक्ट झाडं उपटून टाकणं हे त्यांना अधिकार नाही। आज एवढं झाडांचे नुकसान म्हणजे जवळपास त्याने मजुरांना लावून खतं टाकून कंपाऊंड करून एवढी सोय केलेली होती झाडं जगायला पाहिजे म्हणून, पण ते झाडं उपटून टाकून परत ते झाडं त्यांच्या घरापर्यंत नेलं तर याचा जबाबदार कोण? आज सांगण्यात असं आहे की आपण त्यांना आता हे शासनाने लक्ष दिलं नाही आणि ही शिवार जरा बाउंड्री काढून दिलं नाही त्याच्यात असा अर्थ की याला जबाबदार कोण हा एक या शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांचे म्हणणं आहे। मागणी काय आहे तुमची? मागणी आम्हाला मध्य प्रदेश महाराष्ट्र जे आपण शेजारील त्या फक्त आम्हाला सीमा काढून द्यावी आणि आमची जी शेती आहे 2010, 11 आणि 14 पर्यंत जे वनपट्टे या शेतकऱ्यांना मिळालेले आहे त्यांची जी जागा आहे सुरळीत जागा त्यांच्या ताब्यात द्यायला हवे एवढी मागणी आम्ही। माझे नाव राजेंद्र रेश्मा भंडारी, मी शहाणा गावाचा आहे। माझ्या जागेवर मला शासनाने जमीन वनपट्ट्यामध्ये दिली होती, त्या जागेवर आंबे लावले होते बायो याच्या मार्फत आणि मला माझं खाजगी खर्च 2 ते 2.5 लाख लागलेले। मी कर्ज करून पैसे घेतले होते आणि ते कर्ज कसं फिटायचं या लोकांनी हरण्या गावाचे सरपंचांनी 30-40 लोकांना घेऊन आले आणि सगळे आंबे काढून दिले। तुमची मागणी काय? माझी मागणी असं आहे की मला हे या जागेचे म्हणजे भरपाई मिळावी आणि या जागेचे सरकारमार्फत पण निर्णय घ्यावा, असं सरहद काढून घ्यावं। महाराष्ट्र बांधीवर येते। पंचनामा झालाय का? हो, पंचनामा झालाय। मी रवींद्र पाडवी, शहाणा सरपंच। तर मला सांगा, जे मध्य प्रदेशामधून काही अज्ञात व्यक्तींवर आरोप केलेले आहेत तुम्ही की ते येऊन लाखोचे नुकसान करून गेलेत, तर ते नुकसान का केलेले त्यांनी? जर अधिकृत ही जमीन राजेंद्र भंडारी यांच्या नावे आहे तर नुकसान का केलंय? आतापर्यंत ज्या योजना मिळाल्या आहेत त्या याच जमीनवर मिळाल्या आहेत का? शहाणा गाव हे डोंगरी क्षेत्रामध्ये मुडतं आणि वन विभागामध्ये मुडतं पूर्ण गाव। तर पूर्ण जेवढं बी आपलं जे शेतजमिनीचं जे जागा आहेत त्या वन पट्ट्यांमध्ये मुडतात
आणि जे आम्ही आता इथं पंचनाम्याला आम्हाला ज्यांनी धाव घेतली, ज्यांचं नुकसान झालं आहे, राजेंद्र भंडारी हां, त्यांचं 200 ते 250 रोप लागवड झालेली होती आणि तिथं त्यांचं ते हेर मळा वगैरे आहे, त्यांना वन विभागामार्फत त्यांना ते वनपट्टा भेटलेला आहे, त्यांच्याकडे पाठपुरावा आहे आणि त्यांची सीमा लगत मध्य प्रदेश आहे. तर त्या सीमेला वन क्षेत्रपालांनी काढून दिलेली आहे आणि त्यांनी तिथं ते काही आपले पिलर वगैरे म्हणतात ते काढून दिलेले आहेत. बाउंड्री लाईन असते आपली, ती बाउंड्री लाईन काढून दिलेली आहे. तरी काही नराधम व्यक्तींनी हरण्या गावातले लोकांनी इथं 40-50 लोक येऊन डायरेक्ट त्यांनी ते 200-250 झाडांना डायरेक्ट आंब्याचे रोपं होते बायपास संस्थेमार्फत त्यांना भेटलेले होते, त्यांचे सगळे उद्ध्वस्त करून दिलेले आहेत. मग त्यांनी ते हे करताच बाई होती शेतात, बाईला बी दमदाटी दिली त्यांनी थोडी, आणि बाई कशाला बोलणार त्यांना हां, ते 30-40 लोक होते म्हणून मग ती लगेच गावाकडे धाव घेतली. मग तिचे पती आणि पत्नी हे पोलीस पाटील आणि सरपंच यांच्याकडे धाव घेतली. मग आम्ही वन विभागाला लगेच भेट दिली आम्ही त्याच दिवशी आणि आम्ही त्यांना अर्ज फाटा दिलेला आहे. त्यांनी आम्हाला रीतसर पंचनाम्यानुसार पंचनामा बी करावा आणि ते सामनेवाल्याच्या शेतकऱ्याचं नुकसान झाले आहे ती भरपाई सुद्धा शासनामार्फत त्यांनी मिळवून द्यावी, किंवा जे आरोपी असतील, जे नराधम व्यक्ती असतील त्यांना तात्काळ ताब्यात घ्यावं व त्यांच्या मार्फत ती वसुली करून द्यावी आम्हाला. आणि रीतसर आम्हाला ती जी काही आमची ही असते सीमा, ती सीमा बांधून द्यावी. आज वन विभाग यांच्या मार्फत पूर्ण आम्ही फॉरेस्ट विलेजचे लोक आहोत आणि वारंवार ह्या जर MP मध्य प्रदेश म्हटल्यावर त्यांचं राज्य वेगळं आहे, आपलं राज्य वेगळं आहे. आपलं भले संविधान एक असेल पण संविधान असं नाही म्हणत की कोणाकडनं जमीन हिसकून घ्यावी. ज्याची त्याची सीमा असते. तर माझ्या महाराष्ट्राची सीमा, माझी उत्तर महाराष्ट्राची सीमा, माझ्या नाशिक विभागाची सीमा, नंदुरबार जिल्ह्याची सीमा आणि शहादा तालुक्याची सीमा यांनी रीतसर काढून दिलेली आहे शासनाने. तरी सुद्धा यांनी वारंवार चोऱ्या चपाट्या हे ते हे नुकसान, कोणाची मोटर चोरली जाते, कोणाचं काही हे आता 250 रोपं त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत. तर याला काही अर्थ नाही. तर शासनाने याच्यावर काहीतरी धोरणात्मक विचार करावा व त्याचा रीतसर नियम लागू करून आणि आम्हाला न्याय मागून द्यावा अशी मागणी मी करतोय मी. तर गावात आज ती बाई एकटी पळत आली आणि तिच्या पतीला सांगितलं आणि पतीला सांगितल्यानंतर पती पोलीस पाटील, सरपंच आणि कारभारी पुढारी यांना सुचवलं. आम्ही तात्काळ धाव घेतली शहाद्याकडे वन विभागाला, आम्ही अर्ज फाटा केलेला आहे. तर वारंवार अशा घटना घडत आहेत, याच्यामध्ये कोणाचं काही नुकसान होऊन जाईल शेतकऱ्याचं, तर याला कारणीभूत राहील कोण? तर शासनाने याची काळजी घ्यावी आणि तात्काळ रिझल्ट द्यावा आम्हाला. नाही तर आम्ही आंदोलनालाही बसणार आणि नाही तर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आम्ही कळवणार आहेत या असल्या गोष्टी. जितेंद्र जोशी की रिपोर्ट.